ऍक्च्युली अध्यात्म स्पिरिच्युअलिटी इज अ प्युअर सायन्स. शासकीय डॉक्युमेंट पासून ते सोशल मीडियापर्यंत सगळी गोष्ट नेमकं आपल्याला कुठे जायचं आहे, जे स्वप्न आपण बघतोय ते खरंच माझ्या हृदयातून आलेले आहेत आणि अहंकार आपल्याला मायेमध्ये फसवून ठेवत असतो. आजच्या सेशनमध्ये आपल्याला आपल्याशी एकदम मूलभूतरित्या जोडलेला टॉपिक पाहायचा आहे. आपल्याला शोध घ्यायचा आपला स्वतःचा. मी जर तुम्हाला म्हटलं तुम्ही आणि मी एकच आहेत तर मान्य कराल? किंवा तुम्ही आणि डोनाल्ड ट्रम्प एक आहे मान्य करता? आपण आणि हिटलर पण एकच होतो, बरोबर? आपण आणि महात्मा गांधी पण एक होतो. कसं काय? कोणती गोष्ट आहे जी आपल्याला जोडते? पार्टिकल्स. मोर सायंटिफिक वे. आपण म्हणतो की यस हा आहे, पण आपण तो शोध घेतलेला नाहीये. तो शोध आज आपल्याला घ्यायचा आहे किंवा तसा प्रयत्न करायचा आहे आपल्याला. जीवनामध्ये आपण जगतो मी 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 हे केलं, मी हे करत आहे, मला हे करायचं आहे, मला हे पाहिजे. हे प्रत्येकाचं वेगळं बनलंय की नाही? कुणाला बक्षीस पाहिजे, कुणाला शिक्षा पाहिजे, कुणाला भीती पाहिजे, कुणाला उत्साह पाहिजे. प्रत्येक जण डिमांड करतोय की नाही? सध्या पण तुमच्या मनामध्ये ज्या गोष्टी चालू आहेत तुम्ही त्या तुमच्या मीच्या गोष्टी चालू आहेत. म्हणजे तुमच्या आणि तुमच्या आपल्या आणि आपल्या अहंकाराच्या गोष्टी चालू आहेत. त्याला म्हणतात अहंकार. इगो किंवा अहंकार म्हणजे जेव्हा उद्धटपणेच आपण असतो तेव्हा त्यालाच इगो म्हणत नाही. त्याचं ते काय म्हणतात त्याला एक तीक्ष्ण रूप झालं इगोचं. पण जेव्हा जेव्हा जीवनामध्ये आपण मीचा वापर करतो, मी हे करत आहे, माझे हे स्वप्न आहेत, मला हे करायचं आहे, तर तो सगळा अहंकार आहे. आणि या आधुनिक जगामध्ये आफ्टर इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन ह्या गोष्टी तर खूपच जास्त वाढल्या, कारण की मायेचं जग खूप वाढलंय. तुम्ही ऐकलं असेल, खूप वेळेस ऐकलं असेल की आपण ज्या जगात राहतो ते काय आहे? एक इल्युजन आहे. इल्युजन म्हणजेच माया. आता आपल्या आजूबाजूला किती गोष्टी आहेत. आता हेच सेशन, हेच माझे शब्द आहेत. हा डिजिटल बोर्ड काढून टाका, ही बिल्डिंग काढून टाका, मस्त बसूत आपण एखाद्या झाडाखाली, तिथे होऊ शकतं की नाही? हे सगळं काय आहे मग? माया. प्रत्येक गोष्ट जी आपल्याला ह्या जगाशी जोडते किंवा प्रत्येक गोष्ट जी आपल्याला मशी जोडते, मी आय, ही सगळी माया आहे. आफ्टर डेथ बॉडी किती वेळेस तेज किंवा फ्रेश राहते? तेव्हा तर आपण बॉडी म्हणतो, तेव्हा तर व्यक्तीचं नाव पण घेत नाही. अरे हा डॅश डॅश पडलाय रे, हा याला झालंय रे, आपण तेव्हा बॉडी म्हणतो. बॉडीला उचला, बॉडीला हलवा. मग गेलेलं असतं ना. आणि मायामध्ये मग कुठे? त्या बॉडीमध्ये. आता हे जसं मला हे मी सेशन घेत आहे, मी बोलत आहे, ऍक्च्युली सेशन होत आहे, हे बोलणं होत आहे, हे मी करणारा कोणीच नाहीये. जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही ऐकताय तर तुम्ही कोणीच नाहीयेत, हे ऐकलं जातंय. हा जस्ट फ्लो आहे. पण या फ्लोला आपण विसरून जातो मायेच्या जगात. मला असे कपडे पाहिजेत, मला अशी गाडी पाहिजे, मला असा बंगला पाहिजे, बरोबर? आणि आता आधुनिक युगामध्ये याला जोड भेटली स्पर्धेची. त्याच्यामुळे 100 गोष्टी असतात ज्या आपल्याला पाहिजे असतात, पण त्यातल्या 90 गोष्टी अशा असतात की ज्या आपल्या काही कामाच्याच नसतात किंवा त्याच्या शिवाय सुद्धा आपलं जीवन खूप चांगल्या पद्धतीने चालू शकतं. त्या नाहक 90 गोष्टी आपण घेतो आणि सोबत येतं त्याचं बर्डन. माझं माझं माझी वस्तू माझी वस्तू, अहंकार तेवढा. त्याच्या खाली आपण जातो दबून. म्हणजे आपल्या स्वतःची ओळख काय होते? आणखी सप्रेस होते, आणखी सप्रेस होते या आजच्या जगामध्ये. जिकडे तिकडे तुम्हाला दिसेल, मी दिसेल, मी दिसेल, मी दिसेल. द सेलिब्रिटीज, कॉमन मॅन असू द्या, पॉलिटिशियन्स असू द्या, सगळेच आपण सगळे त्याच्यात अडकलेलो. मग आपल्या दिवसाचा थोडा तरी वेळ आपण काढला पाहिजे. आपण रिअलमध्ये कोण आहोत? रिअलमध्ये आपल्याला काय पाहिजे आहे? नेमकं आपल्याला कुठे जायचं आहे? जे स्वप्न आपण बघतोय ते खरंच माझ्या हृदयातून आलेले आहेत का जमान्यासाठीचे आहेत? मला IPS बनायचंय स्वतःसाठी की जमान्यासाठी? जर 10 लाख कॅन्डिडेट एक्झाम देत आहेत, त्यांनी सगळ्यांनी कॅल्क्युलेशन केलं तर 9,90,000 लोक दुसऱ्यांसाठीच असणार. का व्हायचंय? काय करायचं जीवनात? म्हातारपणापर्यंत आजकाल सापडत नाही त्या गोष्टी की काय करायचं. जेव्हा शेवटची घडी येते, 2-3 दिवसावर आयुष्य येतं किंवा 2-3 मिनिटावर येतं, तेव्हा खूप पश्चाताप येतो. किती लेखक ऐकलेत आपण असे. म्हातारपणात त्यांनी काही बोलून दाखवले तर एवढे करोडो कमवले पण काहीच कामाचं नव्हतं. स्वतःचं काही ओळखच नाहीये. मी स्वतःला ओळखलंच नाही, स्वतःला वेळच दिला नाहीये. मी तर फक्त पैशाच्या मागेच धावत होतो. अशी मोठी मोठी उदाहरणं आपल्याला ह्या वयात जर ऐकायला मिळतात तर आपण आता सावध होऊ शकतो.
सगळी मायेची देश आहे की नाही? सगळी. गाडी घरापासून तर सगळ्याच गोष्टी, कपड्यांपर्यंत असू द्या, शिक्षणापर्यंत असू द्या. मला डॉक्टर व्हायचंय का? डॉक्टर. एक इमेज असते, लोकांसाठी व्हायचंय. मला शरीर नीट करण्यासाठी नाही व्हायचं, लोकांसाठी व्हायचं. बघा तुम्ही, प्रत्येकानं स्वतःला दिवसातले 5 ते 10 मिनिटं दिलेच पाहिजे. जास्त दिले तर खूप चांगले. पूर्ण दिवस स्वतःसाठी दिला तर बेस्ट आहे. प्रत्येक कामामध्ये ध्यान ठेवा. आज तुम्ही लेक्चर ऐकताय, हे सेशन ऐकताय, त्याच्यामध्ये ध्यान ठेवा. गृहिणी असतील, घरी काम करतायत, नोट्स काढतायत, भांडे घासतायत, ध्यानानं करा प्रत्येक काम. ड्रायव्हिंग करतायत, ध्यान लावून करा. आपण काय होतो, गर्तेत अडकून जातो. बघा तुम्ही, आपण नोट्स काढतोय किंवा ड्रायव्हिंग करतोय किंवा आता तुम्ही ऐकताय हे सेशन ऐकताय, पण कुणाच्या तरी मनामध्ये ना दुसऱ्या गोष्टी पण चालू आहे. मनामध्ये दुसऱ्या गोष्टी पण खेचतायत तुम्हाला, आणि त्या मायेच्या रिलेटेड आहेत. बघा तुम्ही, कोणती तरी भौतिक वस्तू असणार आहे, कोणतीतरी अशी गोष्ट असणार आहे जिच्याशिवाय चालू शकते, पण तुमचं मन तिथं अडकलंय, चालूच आहे. मग ती एक तर खुश करणारी असेल किंवा टेन्शन देणारी असणार आहे, पण चालू असणार आहे, पण मायेशी रिलेटेड आहे, इल्युजनच्या रिलेटेड आहे. तर हेच इल्युजन आहे. हेच लोक म्हणतात की हे सगळं काय भ्रम आहे, कारण की आपण निर्माण केलं. तुम्ही म्हणाल भ्रम कसं काय? तर एकदम फिजिकल आहे ना, सॉलिड आहे. याची गरज नव्हती. याची अवस्था दगडांमध्ये, मातीमध्ये होती, तीच बरी होती, किंवा ही बरी आहे. दोन्ही सिच्युएशन आहे. पण हे काय आहे? भ्रम आहे. त्याच्याशिवाय सुद्धा सगळ्या गोष्टी होणार की नाही? फक्त तुम्हाला कलर्स दिसत आहेत, काहीतरी रिफ्लेक्ट होते, वा वा. तर तुमच्या मनातले विचार पण बघा. जर तुम्ही सेशन ऐकताय आणि दुसरे विचार चालू आहेत ते मायेशी रिलेटेड असतील, तर त्याला कसं कर्व करायचंय, किंवा त्याच्यावरचं फोकस काढून आपल्यावरती कसं ठेवायचंय, तर हेच ध्यान आहे. सर्वोच्च ध्यान म्हणजे जेव्हा तो शोध लागणं, पण ते शोध लावण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतात. आणि प्रयत्न करायचे म्हणजे काय? तर स्वतःला वेळ द्यायचा आहे. कोणत्या स्वतःला? जो आपल्या मधली गोष्ट आहे, ज्याला तुम्ही माइंड, जे का आपण सध्या नाव घेऊन जगत आहेत, तुमच्या प्रत्येकाचं नाव, ते कशासोबत जोडलेलं आहे? अहंकारासोबत. आता हे नॉर्मल आयुष्य आपण जगत असताना जेव्हा आपण मचा वापर करतो, मी, माझं नाव, माझं काम, माझा उद्देश, माझं स्वप्न, हे म लावून ज्या काही गोष्टी येतात किंवा आय लावून ज्या काही गोष्टी येतात, तो काय आहे? अहंकार आहे. आणि अहंकार आपल्याला मायेमध्ये फसवून ठेवत असतो. माया म्हणजे काय? तर हे इल्युजन, त्या सगळ्या गोष्टी. जसं मगाशी मी तुम्हाला सांगत होतो की हे सेशन आपल्या एखाद्या झाडाखाली सुद्धा होऊ शकत होतं, एखाद्या जंगलामध्ये सुद्धा होऊ शकत होतं, पण ह्या सगळ्या गोष्टी आपण क्रिएट केलेल्या आहेत. आपण ज्या गोष्टींची स्वप्न पाहतो त्याच्यापैकी 80 ते 90% ज्या गोष्टी असतात त्या लगभग आपल्या कामाच्या नसतात, किंवा त्याच्याशिवाय सुद्धा आपलं आयुष्य भागू शकत असतं. या आधुनिक युगामध्ये काय झालेलं आहे? अहंकाराला जोड मिळाली आहे स्पर्धेची, कॉम्पिटन्स. तर हे कॉम्पिटिशन जे आहे आपल्याला वरचीवर गोष्टी करायला भाग पाडतं. मला 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 याच्यापेक्षा मी भारी, याच्यापेक्षा मी भारी, मलाही पाहिजे, मला सुद्धा पाहिजे. मग 100 स्वप्न आपले असतील त्यात ते 90% हे मायेला घेऊन आहेत, जे आपल्या काय कामाचे सुद्धा नाहीये. पण त्याच्यामध्ये आपण काय करणार आहेत? पूर्ण जीवन अडकून राहणार आहे, अडकत चाललेलो आहोत. इवन आता सध्या तुमच्या मनामधले जे विचार आहेत, अजून तुमच्या मनामध्ये विचार येत असतील तर बघा, ते कोणत्या ना कोणत्या गोष्टींचेच असतील, आणि त्याच्याशिवाय सुद्धा तुमचं आयुष्य भागू शकतं. किंवा तुमचं फोकस तिथून जर तुम्ही इथे आणलं तर हे तुम्हाला पूर्ण गोष्ट समजेल जी मी बोलत आहे, स्वतःचा शोध. आणि हा घेणं आवश्यक काय आहे? कारण की इल्युजन मध्ये राहून आपल्याला पूर्णतः सुख मिळतं का? नाहक अपेक्षेमध्ये पण राहतो की नाही? आपण एक्सपेक्ट करत राहतो, आपण फॅमिलीकडनं, फॅमिली आपल्याकडनं, आपण गॉडकडनं. गॉड सुद्धा आपल्याकडनं काहीतरी एक्सपेक्ट करत असेल हे सुद्धा आपल्याला वाटतं, की ह्या दिवशी हे नको करायला, त्या दिवशी ते नको करायला, असं नको करायला, तसं नको करायला, नाहीतर काय होईल? माझं नुकसान होईल, माझे स्वत वाईट होईल. ते सुद्धा कशाला घेऊन आहे? मायेला घेऊन आहे. आणि जेव्हा ज्या क्षणी तुम्हाला बोध होईल की आपण सगळे एकच आहोत, माझ्यामधला व्यक्ती असू द्या, तुमच्यामधला, एकच आहेत आपण दोघं. आपण आणि छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा एकच होते, आपण आणि महात्मा गांधी सुद्धा काय आहोत? एकच आहोत. कारण की आपण सगळे त्या आत्म्यांचा भाग आहोत, त्या परमात्म्याचा भाग आहोत. आता इथे या बॉडीमध्ये ती एनर्जी आल्यानंतर ही बॉडी कशी ग्रो करते? कोण भीतीमध्ये वाढतंय, कोण उत्साहात वाढतंय, कोण चांगल्या स्वप्नांमध्ये, शौर्यामध्ये वाढतंय, तर कोण भीतीमध्ये वाढतंय, पापामध्ये वाढतंय. याच्यावरून व्यक्ती बनताय. त्याच्यामुळे मी बनतो. मला चोरी करायची तर मी त्या आत्म्याचा तसा वापर करतो.
आणि मला एखादं पुण्याचं काम करायचं तर मी त्याचा तसा वापर करतोय. पण दोन्हीमध्ये पण काय आहे? मी. दोघं अहंकारात आहेत. एक वाईट काम करतो, एक चांगलं काम करतो. एक चोर आहे आणि खूप सज्जन आहे. पण दोघांमध्ये अहंकार आहेत, कारण की दोघं काय करतायत? मीचा वापर करतायत, माझा वापर करतायत. आणि आता हे ऐकायला सुद्धा तुम्हाला थोडंसं ऑड वाटत असेल की याच्याशिवाय कसं जगायचं, मी शिवाय कसं जगायचं. कारण की आपली सगळी ओळख शासकीय डॉक्युमेंट पासून ते सोशल मीडियापर्यंत सगळी गोष्ट तर मी पासूनच आहे, बरोबर. यासाठी आपल्याला स्वतःला थोडा वेळ द्यायचा आहे, रोजचा द्यायचा आहे, डेली द्यायचा आहे, स्वतःचा शोध घेण्यासाठी, आपल्यामधल्या त्या एनर्जीला ओळखण्यासाठी जी सगळ्यांची सेम आहे एनर्जी. आणि आतापर्यंत अध्यात्मापासून, ऍक्च्युली अध्यात्म स्पिरिच्युअलिटी इज अ प्युअर सायन्स, आताच्या मॉडर्न टेक्नॉलॉजी पर्यंत सगळ्यांनी मान्य काय केलेलं आहे की एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड अँड नॉट बी डिस्ट्रॉयड.